अद्वैत सावंतचा कराटे स्पर्धेत रुपेरी पंच। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे CBSE इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता 4थीचा विद्यार्थी अद्वैत विनायकी संदीप सावंत या लहानग्या पण जिद्दी कराटेपट्टूने राज्याच्या व्यासपीठावर मोठी झेप घेतली आहे। अवघ्या 4थीत शिकणाऱ्या अद्वैतने अंडर 14 वयोगटातील शोटोकॉन राज्यस्तरीय कराटे चषक स्पर्धेत रौप्य पदक मिळवत संपूर्ण शाळेचा, शिक्षकांचा आणि माणगावचा मान उंचावला। पुणे येथे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 55 स्पर्धकांमध्ये अद्वैतने आपल्या एकाग्रतेच्या बळावर अदम्य जिद्दीने आणि शिस्तबद्ध खेळीने उत्तुंग कामगिरी साकारली। अंतिम लढत अत्यंत चुरशीची होती। प्रत्येक क्षणावर प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले होते, पण अद्वैतने न घाबरता आत्मविश्वासाने बाजी मारत रौप्य पदकाची चमक आपल्या नावावर केली। या यशामागे अद्वैतचा सातत्यपूर्ण प्रयत्न, कोवळ्या वयातील कष्टाची तयारी आणि शिस्तीचा पाया आहे। प्रशिक्षक श्रेयश गमरे यांनी त्याला दररोज प्राणपणाने प्रशिक्षण दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अद्वैतचा आत्मविश्वास आणि कौशल्य दररोज बहरत गेले। अद्वैतच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी विशेष अभिनंदन केले। या सत्कार सोहळ्यात शाळेच्या चेअरमन निकिता साबळे, ॲडव्होकेट स्मिता बोंबले शिपूरकर तसेच वागरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे चेअरमन अरुण पवार आणि मुख्याध्यापिका निशिगंधा मयेकर उपस्थित होत्या। शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कराटेपट्टू अद्वैतचे जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले। अद्वैतने आपल्या छोट्याशा कर्तृत्वातून दाखवून दिले की जिद्द, शिस्त आणि मेहनत या 3 गोष्टी असतील तर वय कधीच अडथळा ठरत नाही। माणगावचा हा उदयनमुख कराटेपट्टू भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धातही नक्कीच चमकेल अशी सर्वांनी आशा व्यक्त केली। माणगावचा हा लहान शिलेदार आता राज्यस्तरीय यशाची शिडी चढू लागला आहे आणि त्याची ही रुपेरी चमक पुढे नक्कीच सुवर्णकांतीने उजळणार आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।